माहिती सांगितली. 15 दिवसापासूनच त्रास आहे आता हे एकदमच म्हणजे महिना पुरा झाला. हा एक ते महिन्यापासून ताप हे म्हणून असं छोटं छोटं दवाखाना केलं. कोणी टायफॉइड सांगितला, कोणी पेशी वाढलेल्या म्हणून सांगितलं. बर. हा मग ते ताप आहे झोपून राहिलं आणि पुन्हा अशा अचानक बडबडायला लागले. म्हणजे भीती होती, आपल्या माणसाचीच भीती वाटायला. बरोबर. आणि बडबडणं पुटपुटणं हा एकटे हसायला लागले. कोणतरी बोलत असेल तर माझ्यावर बोलतात. हसत नव्हते, फक्त कोण जर बोलायला लागलं का का बोलायला लागलं कोणीतरी काय केलंय, करणी केलंय, जादू केलं असं संशय तुमच्यावर पण चालू केलं ना. काहीतरी जेवणात मिसळतात, चहा करून दिलं का नाही ह्यात काहीतरी मिसळ आहे, चहामध्ये काहीतरी मिसळलंय असं. आणि संशय कसं घ्यायचे तेच की सगळेजण मिळून मला काय मारायचं प्लॅनिंग केलंय म्हणते. ताप 15 दिवसापूर्वी आला होता. ताप फक्त आला, जास्त आला थोडा होता. ताप म्हणजे अंग असं म्हणजे भाजत होता. थायरॉइडची गोळी चालू आहे. 10 mm असेल. 10 mm म्हणजे 5 mm काय मेडिकल काय म्हणते ते टॅब्लेट बघा आहे का, आहे का त्याच्यामध्ये चिठ्ठी नाही त्याची. आणून डबे बसा. बघा आता तुम्ही जी माहिती सांगितली 15 दिवसापासून आहे, वागणं विचित्र आहे बरोबर. त्याच्यामध्ये कसं बडबडणं, फुटफुटणं, हसणं, चिडचिड करते, कोणतरी बोलत असेल तर माझ्याकडे बोलतात, जेवणात काहीतरी मिसळलं, चहात काहीतरी मिसळलं असं म्हणतं. हे संशयाचं आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर हे भ्रम आणि संशयाचा आजार चालू व्हायला लागला. 15 दिवस झाले, त्यामुळं कालावधी कमी आहे. म्हणजे छोटाच आजाराचं स्वरूप आहे, कमी प्रमाणात आहे किंवा छोटा आहे म्हणा. तर त्याला काय करू शकतो, तर या केस संशय याच्यामध्ये ना संशयाने भ्रम असतात. तर अशा वेळी पेशंटला समजून सांगितलं काही पटत नाही, काही त्यांच्या लक्षात येत नाही, तर त्याच्यासाठी कसं असतं की यांना औषधांना ते आपण हा भ्रम आणि भास घालवू शकतो. कसं घालवायचं तर एक असते गोळ्यांनी, आपण गोळ्यांनी घालून प्रयत्न करू शकतो. म्हणजे औषधं येऊन जाऊन करायची, गोळ्या देतो 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याने. जर समजा चांगलं पाहिजे असेल, लवकर पाहिजे असेल आणि गोळ्याने फरक पडत नसेल तर आपल्या अशा ऍडमिट करून पण ट्रीटमेंट करू शकतो. कमी ह्याच्यात आहे म्हणजे गोळ्यावर तेच की ऍडमिट. आता 2 असतात. जेव्हा आपण म्हणतो ना की एका झाड नको आहे तर मुळासकट काढायचं असेल तर लहान असतानाच काढा. तसा आजार कोवळा आहे तर मुळासकट काढायचं असेल तर आपण ते वापर पण करू शकतो, असं असतं ते. लक्षात बघा. बघूया मग आता औषध देतो. ऍडमिट नाही केलं, औषध तर देऊन बघूया. फरक नाही पडला तर आपण मग ऍडमिट करायचा विचार करूया. ठीक आहे. आणि समजा पेशंट ऐकत नाही, मी गोळ्या खात नाही वगैरे, कंट्रोल म्हणजे तुम्ही नातेवाईकांना वाटतं की आपल्याला कंट्रोल मध्ये आहे पण ते होत नाही, अशा वेळी आम्ही सगळं तुम्ही येऊन भेटू शकता, जबरदस्तीने आणू शकता किंवा आमचे लोक पण येतील तुम्हाला मदत करायला जबरदस्तीने आणायला. म्हणजे जर गोळे जर नाही खाणार तर हा सांगतो, चांगले तुला व्हायचं असलं तर गोळ्या खायचे. गोळ्या खाण्याची आवड भरपूर आहे सोडा, कशाच्या पण असेल. खरं नाही, गोळ्या खाण्याचीच आवड आहे. इंजेक्शन नको पण गोळ्या पाहिजे असं आहे. होय.